साधना कंपनीचे चौधरी बंधू आहे यांनी ही रामेश्वर यात्रा आयोजित केली होती। या रामेश्वर यात्रेचा कालखंड 5 मे ते 16 मे असा होता। या 12 दिवसाच्या प्रवासामध्ये आपण याच्यामध्ये बसणं, उठणं, खाणं, पिणं, नाचणं, गाणं म्हणजे आपल्या छोट्या छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या गोष्टींपर्यंत जसं काय आपण एक कुटुंब याप्रमाणे या 12 दिवसामध्ये राहिलो आहोत। यामध्ये आपल्या काही आठवणी असतील, कुणाला कडू अनुभव आले असतील, कुणाला गोड अनुभव आले असतील। कडू अनुभव तर सोडून जायचे पंढरीच्या आपल्या विठोबाच्या दारी आणि नव्याने आयुष्य म्हणजे आपण जे चांगलं घेतलं या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये किंवा 12 दिवसाचा जो आपला कालखंड होता यामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला कुणाचा चांगला गुण जो जो आवडला असतो तो आपण घ्यायचा। तसेच यांनी जी आपल्याला सेवा दिलेली आहे ती एक सेवा उत्तम प्रकारे होती। त्याच्यामध्ये त्यांचं जे जेवण होतं ते उत्तम पद्धतीच्या क्वालिटीचं होतं। तसेच ड्रायव्हरनी जी म्हणजे दिवस रात्र जे ड्रायव्हिंग केलं होतं म्हणजे आपण जे म्हणतो की आपण डेला जरी असलो एक दिवस प्रवास आपलं फक्त बसायचं काम होतं तरी आपण थकत होतो, पण त्याचं जे कौशल्य होतं ते कौशल्य म्हणजे इतकं अवर्णनीय होतं की त्याची आपण तुलना संग करू शकत नाही। कारण की बॉडी जी असते बॉडीला काय होतं रेस्ट हवी असते आणि ती रेस्ट त्याने काय म्हणजे थोडीशी नॉर्मल 2-3 तासापुरती रेस्ट घेते आणि जो आपला प्रवास होता तो एकदम सुखरूप आनंदाचा आणि जसं पाखरांना परतीची कामं असली म्हणजे आपण जसं एक प्रकारे आता पाखरच झालो होतो, आपण काय झालो होतो उठण्यासाठी बाहेर गेलो होतो, आपल्या घरचे आपली प्रतीक्षेने वाट बघत होते। तसं आता सर्वजण संध्याकाळी आपापल्या जण प्रत्येकजण आपापल्या घरट्यामध्ये सुखरूप पोहोचणार आहे आणि ह्या सुखरूप पोहोचण्याचं सर्व श्रेय हे ड्रायव्हर आणि गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी यांना जात आहे। मी आपल्या सर्व रामेश्वर ग्रुपचे जे जे म्हणजे प्रतिनिधी होते त्यांच्यातर्फे यांचे धन्यवाद मानते आणि यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते।